नमस्कार। पंचममण्डलं पञ्चमः नाट्यपाठः लोकरञ्जकं लोकनाट्यं। भाषाभ्यासः। प्रथमः प्रश्नः। माध्यमभाषया स्वसन्दर्भं स्पष्टीकुरुतः। प्रथमं चतुर्थं वाक्यम्। अधुना कथं मया क्षुद्रः अर्थव्यवहारः करणीयः? सरलार्थ, आता कसा बरे मी हा क्षुद्र पैशाचा व्यवहार करावा? संदर्भ, वरील वाक्य लोकरंजकम लोकनाट्यम या पाठातून घेतले आहे. हा पाठ म्हणजे प्रभाकर महादेव भातखंडे या आधुनिक संस्कृत कवी नाटककार यांच्या मुक्ता या संस्कृत लोकनाट्यातून घेतलेला नाट्य उतारा आहे. स्पष्टीकरण, संस्कृत भाषा ही लोकभाषा आहे, शिवाय भारतीय संविधानाने स्वीकृत केलेली एक आधुनिक भाषा आहे आणि म्हणून या भाषेमध्ये लोकनाट्य हा प्रकार सुद्धा आवश्यक आहे. या विचाराने सूत्रधार नटाला संस्कृतमध्ये लोकनाट्य सादर करण्याची जबाबदारी सोपवतो. नट त्यानुसार गणपतीचे वंदन करणारा श्लोक म्हणतो आणि लोकनाट्याला सुरुवात करतो. त्यावेळी पेंद्या तेथे येतो. पेंद्याचे चित्त थाऱ्यावर नाही हे नटाच्या लक्षात येते, म्हणून त्याबद्दल तो चौकशी करतो. मुक्ताने मला फसवलं, मला ती कशी मिळणार, मी तिला कसा प्राप्त करू, असं पेंद्या नटाला विचारतो. नट त्याला एक उपाय सांगतो. बाजारपेठेमध्ये भृंगाचार्य नावाचे कोणी साधू महाराज आहेत, त्यांच्याकडे जाऊ असे म्हणून ते दोघे भृंगाचार्यांकडे जातात. हे भृंगाचार्य म्हणजे खर तर लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे काढणारा खोटा साधू आहे. जेव्हा नट आणि पेंद्या तेथे जातात आणि पेंद्या मुक्ताला वश करायचे आहे असे सांगतो, तेव्हा भृंगाचार्य प्रथम 5 सुवर्णमुद्रा मात्र मागून घेतात आणि त्यानंतर ते उपाय सांगतात. तो म्हणजे अतिशय आकर्षक वस्त्रे धारण कर, सौंदर्य प्रसाधनांनी छान चेहरा सजव आणि त्यानंतर तिच्या भोवती भुंग्याप्रमाणे सतत गुंजारव करीत राहा, तिचेच सारखे ध्यान करत राहा, मुक्ता मुक्ता असा जप करत राहा. हा उपाय भृंगाचार्य पेंद्याला सांगतात. तेव्हा नट सुद्धा भृंगाचार्यांना मुद्दामच असा प्रश्न विचारतो की आचार्य, मला मुक्ती हवी आहे. आता ज्या अर्थी पेंद्याने पैसे दिले त्या अर्थी हा त्याचा मित्र सुद्धा पैसे देईल, अशा कल्पनेने भृंगाचार्य त्याला लगेच उपाय सांगतात. ते म्हणतात की तुला पण मी उपाय सांगतो की तू प्रथम भगवी वस्त्र धारण कर आणि सतत देवाचं नाव मोठ्याने घेत राहा, मग देव तुला मुक्ती देईल. हा उपाय ऐकल्यावर नट अगदी खुश झाल्याचा अभिनय करून तुमची कृपा झाली, अशी आता मी मुक्ती मिळवेन असं म्हणून पेंद्याला घेऊन जाऊ लागतो. परंतु भृंगाचार्य तर आहेत ढोंगी साधू, ते आहेत लोभी, त्यामुळे माझी दक्षिणा दिली नाही असे म्हणून ते त्याला हाक मारतात. परंतु नटाने तर हे मुद्दामच केलं आहे. पेंद्याकडून 5 सुवर्णमुद्रा घेतल्या याचा नटाला वैषम्य वाटलं आहे किंवा राग आला आहे. जशास तसे या न्यायाने भृंगाचार्याला धडा शिकवण्यासाठी मुद्दाम त्याने उपाय विचारला होता. आणि म्हणून जसे भृंगाचार्य खोटा तत्वज्ञ असल्याचा आव आणून लोकांना उपाय सांगतोय, तसा नट सुद्धा आता तुम्ही सांगितलेल्या मार्गाने मला मुक्ती मिळाली आहे, मी मुक्त झालो आहे, तेव्हा आता या लौकिक जगातले पैशाचे क्षुद्र व्यवहार मी कसे बरं करावे असं म्हणतो आणि
पैसे वगैरे काही देत नाही आणि तेथून निघून जातो. भृंगाचार्य माझी दक्षिणा, माझी दक्षिणा असं म्हणून त्यांच्या मागे लागतो, परंतु हे दोघेही तेथून पळून जातात. अशा प्रकारे शेरास सव्वा शेर अशा न्यायाने या तथाकथित ढोंगी लोभी भृंगाचार्याला नट योग्य ते तडेतोड उत्तर देतो. या वाक्याचं वैशिष्ट्य असं लिहिता येईल की अशा प्रकारे नटाचा आपल्याला स्वभाव दिसून येतो की तो शेरात सव्वा शेर आहे. लोकांचा ढोंगीपणा, लोकांचा लोभीपणा, खोटेपणा तो लगेच ओळखतो आणि म्हणून जरी भृंगाचार्यांचं नाव ऐकून तो पेंद्याला तेथे घेऊन गेला असला तरी सुद्धा ज्या अर्थी आधी धन मागितले त्या अर्थी हा भृंगाचार्य लोभी आहे हे नटाच्या लक्षात आले आणि म्हणून त्यांनी भृंगाचार्याला पैसे न देऊन एक प्रकारे त्याला धडा शिकवला. तृतीयं वाक्यं प्रीतिविषये तथा मोक्षविषये बाह्योपचाराः न गण्यन्ते. सरलार्थ, प्रेमाच्या बाबतीत आणि मोक्षाच्या बाबतीत बाह्य उपचारांना महत्व नसते. बाह्य उपचारांची गणना केली जात नाही. बाह्य उपचार फारसे महत्वाचे नसतात. संदर्भ लोकरंजकम लोकनाट्यम या पाठातून वरील वाक्य घेतले असून हा पाठ म्हणजे प्रभाकर महादेव भातखंडे या आधुनिक संस्कृत कवी नाटककार यांच्या मुक्ता या संस्कृत लोकनाट्यातून घेतलेला उतारा आहे. यानंतर स्पष्टीकरण. संस्कृत मध्ये लोकनाट्य सादर करण्याची जबाबदारी नट आपल्या खांद्यावर घेतो आणि सर्वप्रथम गण सादर करतो. गणपतीला नमस्कार करून हे लोकनाट्य सुरू होते तेव्हा प्रथम पेंद्या प्रवेश करतो. पेंद्याचे चित्त थाऱ्यावर नाही हे पाहून नट त्याला त्याबद्दल विचारतो. तेव्हा मुक्तेने मला फसवले, मला मुक्ता हवी आहे असे पेंद्या सांगतो. नटाला एक उपाय सुचतो. बाजारपेठेतील भृंगाचार्यांकडे जाऊ, ते आपल्याला काहीतरी उपाय सांगतील असा विचार करून दोघेही भृंगाचार्यांकडे येतात. परंतु हे लोभी भृंगाचार्य पेंद्याकडून 5 सुवर्णमुद्रा घेतात आणि नंतर ते उपाय सांगतात की केवळ आकर्षक वस्त्रे धारण कर, मुखप्रसाधन कर आणि भुंग्याप्रमाणे तिच्या भोवती गुंजारव करत राहा, मुक्ता 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 असा जप करत राहा, ध्यान करत राहा. हे ऐकून नटाच्या लक्षात येते की हा लोभी ढोंगी आचार्य असून त्याचा उपाय खरं तर हवे असलेले फळ प्राप्त करून देणारा नाही आणि म्हणून नट सुद्धा मुद्दाम भृंगाचार्यांना मला मुक्ती हवी आहे असा प्रश्न विचारतो. तेथेही भृंगाचार्य हेच उत्तर देतात की भगवी वस्त्रे धारण कर आणि देवाचे नाव सारखे म्हणत राहा, मोठ्याने म्हणत राहा. अशा प्रकारे नटाच्या लक्षात येते की हे दोन्ही उपाय खरं तर उपयोगी नाहीत आणि भृंगाचार्यांना धडा शिकवण्यासाठी तुमच्या उपायाने मी मुक्त झालोय, तुमची मोठी कृपा झाली असे त्यांच्याशी गोड बोलून त्यांची दक्षिणा न देता दोघे जण तेथून पळून जातात. हा सगळा प्रकार विराग या एका गृहस्थाने पाहिला आहे आणि म्हणून नट आणि पेंद्या यांना हा विराग म्हणतो की त्या भृंगाचार्यांनी जो उपाय सांगितला त्यांनी मुक्ती सुद्धा मिळणार नाही आणि मुक्ता सुद्धा मिळणार नाही. याचं कारण प्रेमाच्या बाबतीत आणि मोक्षाच्या बाबतीत बाह्य उपचारांना महत्व नसते. कारण प्रेमाच्या बाबतीत तुमचे रंगरूप कसे आहे, तुमची उंची जाडी कशी आहे, तुम्ही कसे दिसता यांच्यापेक्षा तुमचे मन कसे आहे, तुमचे विचार कसे आहेत, तुमचा स्वभाव कसा आहे, तुमच्या आवडीनिवडी कोणत्या आहेत
या सगळ्या गोष्टी म्हणजेच मनोमिलन हे महत्वाचे असते. शिवाय एकमेकांसाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याची तयारी तेथे या प्रेमामध्ये आवश्यक असते. शिवाय आपला अहंकार बाजूला ठेवून आपले मन, आपले हृदय दुसऱ्याला अर्पण करणे आवश्यक असते. या सगळ्या आंतरिक गोष्टी आहेत. बाह्य गोष्टींचा यांच्याशी काहीही संबंध नाही. आणि म्हणून जेव्हा दोघे जण एकमेकांवर अनुरक्त असतात, म्हणजे दोघे जण एकमेकांना इतके पसंत करतात की त्यासाठी एकमेकांसाठी कोणतीही गोष्ट करायला तयार असतात, कोणताही त्याग करायला तयार असतात, तेव्हाच हे मनोमिलन होते. मुक्तीच्या बाबतीतही तेच गोष्ट आहे. जेव्हा सामान्य माणसं फळाची इच्छा सोडून, अहंकार सोडून आपल्याला दिलेली कर्म प्रामाणिकपणे पूर्ण एकाग्र चित्ताने मन लावून जेव्हा करतात, तेव्हा त्या कामाने ईश्वर प्रसन्न होतो आणि आपल्याला मुक्ती देतो. आता मन लावून काम करणे, प्रामाणिकपणे काम करणे, पूर्ण शक्ती आणि बुद्धी लावून प्रयत्न करणे, या सगळ्या आंतरिक गोष्टी आहेत. बाह्य गोष्टींचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. आणि म्हणून विरागने जे मत व्यक्त केले की प्रेम आणि मोक्ष या बाबतीत बाह्य उपचारांना महत्व नाही, ते अतिशय योग्य आहे. या वाक्याचं स्पष्टीकरण आपल्याला असं देता येईल की मुक्ता आणि मुक्ती या दोन शब्दांमध्ये केवळ आकार आणि इकार एवढाच फरक असेल. दोन्ही गोष्टींच्या बाबतीत आंतरिक वृत्ती अधिक महत्वाची ठरते. या दोन्ही गोष्टी मिळण्यासाठी आपले मन कसे आहे हे जास्त महत्वाचे ठरते.